रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये आता उदय सामंत दाखल झालेले आहेत। मात्र रवींद्र चव्हाण त्यांच्या बंगल्यामध्ये सध्या उपस्थित नाहीत। डोंबिवलीतल्या शिवसेना नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना मंत्री सध्या नाराज आहेत आणि उदय सामंत याच कारणास्तव सध्या रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। मात्र रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित नाहीयेत। खरं तर उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये गेलेले आहेत, मात्र रवींद्र चव्हाण इथं उपस्थित नसल्याचं कळतंय। एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली आज ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल। महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या कॅबिनेट बैठकांचं आयोजन केलेलं असतं, मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केलेली असते, अशा या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली आणि त्यांचं कारण होतं ते म्हणजे नाराजी। भाजप जे ऑपरेशन लोटस मित्र पक्षांमध्ये राबवते, जे काही प्रवेश गेल्या काही दिवसांमध्ये भाजपत झालेले आहेत आणि तेही शिवसेनेतून किंवा मित्र पक्षातून किंवा विरोधातल्या पक्षातले जे नेते आहेत, ज्यांनी या निवडणुकांमध्ये विरोधात निवडणुका लढवलेल्या होत्या, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात, शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात, त्यांना पक्षप्रवेश दिला जातोय आणि या सगळ्या बाबतीत नाराजी घेऊन आज हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। तर इकडे रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यात उदय सामंत आता दाखल झालेत, मात्र ते उपस्थित नाहीयेत आणि डोंबिवलीतल्या शिवसेना नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेतले मंत्री सध्या नाराज आहेत आणि डोंबिवली सेनेतल्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीमध्ये आता वादाची ही ठिणगी पडली आहे। पक्ष कार्यालयामधल्या बैठकांपूर्वी चव्हाण आणि सामंतांमध्ये आता बैठकीची शक्यता आहे, त्यामुळे आता हे प्रवेश होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।